ठीक आहे. तर कोंबड्या आजारी पडल्यावर काय केलं पाहिजे? तर पहिल्या प्रथम तर आजारी पक्षी आपल्याला वेगळा ठेवायचा आहे. म्हणजे जे चांगले पक्षी आहेत त्यापासून आजारी पक्षी वेगळा ठेवायचा, म्हणजे ज्यानं रोग जो आहे हा दुसरीकडे स्प्रेड होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आजारी पक्षी जो आहे त्या आजारी पक्षीला काय केलं पाहिजे? तर ग्लुकोज म्हणजे एनर्जीवालं लिक्विड किंवा त्याला फीड बनवलं गेलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपला डॉक्टर काय विचारतो की तुम्ही काय खाल्लंय का? नसेल खाल्लं तर काहीतरी खाऊ नये, किंवा आपल्याला सलाईन वगैरे चढून आपल्याला बाकीची ट्रीटमेंट केली जाते. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर कोंबड्यांना सुद्धा करायचं. ठीक आहे. त्यानंतर पक्ष्याला आजारी जर पक्षी असेल त्याला फीड ओलं करायचं आणि ते ओलं फीड पक्ष्याला प्रॉपर भरवायचं. का? तर एनर्जी आली पाहिजे. आपण काय करतो की आपल्याकडे पक्षी असला की आपण त्याला डायरेक्ट अँटीबायोटिक भरतो आणि ऑलरेडी पक्षी वीक असतो आणि त्याच्यामध्ये अँटीबायोटिक दिल्याने ओव्हरडोस होऊन जास्त पक्षी वीक होतो. यासाठी कसं आहे की आपल्याला अँटीबायोटिक द्यायच्या आधी आपल्या पक्ष्याला प्रॉपर फीड बनवणं गरजेचं आहे. फीड बनवलं तर पक्ष्यामध्ये जास्त एनर्जी होते, इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि पक्षी हळूहळू कव्हर व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर त्याला जे आपण फीड बनवलं की तुम्ही एक तर अँटीबायोटिक द्या किंवा आधी लिव्हर टॉनिक द्या, म्हणजे प्रोटॉन द्या किंवा लिव्ह 50 द्या, या पद्धतीने करा. आणि त्याच्यानंतर काय करा की त्याच्यानंतर अँटीबायोटिक द्या. म्हणजे काय होतं की अँटीबायोटिकचा लिव्हरवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि पक्षी चांगलं फिडिंग वगैरे करायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर आजारी पक्षी असेल त्याला आजार ओळखून औषधं द्या. नाहीतर आलाय ताप आणि देताय तुम्ही डोकेदुखीची गोळी, बरोबर आहे. तर तसं न करताना तुम्हाला आजार काय ते ओळखता आला पाहिजे, ह्यासाठी आपण ट्रेनिंगमध्ये ह्या गोष्टी शिकवत असतो, बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचं जे आहे की आजारी पक्षी असेल त्याला एखादा ICU रूम तयार करायचा, बरोबर आहे. ICU रूम मध्येच काय, त्याच्यामध्ये लाईट असली पाहिजे, प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे, खाद्याचं भांडं प्रॉपर राहिलं पाहिजे, पाण्याचं भांडं प्रॉपर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला काय करायचं आहे तर तिथे एक रूम बनवायची. म्हणजे सहज 2 पक्षी 3 पक्षी 4 पक्षी तिथे राहू शकतात या पद्धतीने. म्हणजे काय होतं की त्या रूममध्ये त्याला प्रॉपर खाता येतं, पिता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. आता काय होतं, तुम्ही एखादी आजारी कोंबडी बघितली की जी कोंबडी आजारी आहे त्या कोंबडीला काय करतात, बाकीचे पक्षी येऊन चोचा मारतात, त्रास देतात, किंवा एखादा आजारी पक्षी त्याला दुसरे कोंबडे येऊन त्याच्या क्रॉसिंग करायचा प्रयत्न करतात. अशाने काय होतं की तो पक्षी जास्त स्ट्रेस होतो आणि रिकवर व्हायचा चान्सेस कमी असतात. यासाठी कसं आहे, आजारी पक्षी असला त्याला रूममध्ये टाकला म्हणजे तो सेफ झोनमध्ये जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आजारी पक्ष्याला किमान 3 ते 4 दिवस चांगली ट्रीटमेंट करायची, त्याच्यानंतर त्याला सोडायचं. तर तुम्हाला वाटलं आज बरा झाला लगेच दिला सोडून का अजून 2 पक्ष्यांना तो परत त्याच रूममध्ये घेऊन येतो. तर यासाठी ही काळजी घ्यायची